लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली असून या लोकशाहीच्या उत्सवात मतदार राजानं आपल्या बहुमोल मतदानाचा अधिकार बजावलाय। शिर्डी मतदारसंघात 56.72% मतदान झालं असून यात अपंग आणि दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय। प्रशासकीय यंत्रणेनं केलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान सोयीस्कररित्या करता यावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून केलेल्या उपाययोजना या उत्तमरित्या होत्या। यामुळे अशा प्रतिक्रिया मतदान करण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या आहे। विशेषतः अपंग वृद्ध यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली, व्हीलचेअर आणि रॅम्प वगैरे सगळं केलेलं आहे। पाण्याची व्यवस्था केली आहे, मार्गदर्शन वगैरे सगळे व्यवस्थित करतायत। कोणालाच मतदान करायला काहीच अडचण येत नाही। मला खूप आनंद वाटला। महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, केंद्रीय निवडणूक आयोग यांनी खूप चांगलं बंदोबस्त करून मतदान करणं एकदम सुलभ केलं आहे। हे निवडणूक भंडावर हे अपेक्षित आहेत आणि सर्वांनी समजून घेतले व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे मतदानाला प्रतिसाद दिलाय। मी जिल्हा प्रशासनाचा आभार मानतो। महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालय झाल्यापासून दिव्यांगांना लोकसभा सार्वत्रिक लोक 2024 ची निवडणूक जी मतदानाला हक्क मिळाला, यावेळेस आम्हाला एवढा आनंद झाला की समाज कल्याण ऑफिस, समाज कल्याण अहमदनगर और दिव्यांग मंत्रालयाने एवढी व्यवस्था केली आहे की व्हीलचेअरची व्यवस्था केली आहे आणि पाण्याची व्यवस्था केली, रॅम्प बनवलेत आणि शिर्डी नगर परिषद व जेवढे सरकारी कर्मचारी यांनी दिव्यांगासाठी एवढं सहकार्य केलंय की दिव्यांगांना फार मतदान करण्यासाठी त्यांनी व्हीलचेअरची व्यवस्था करून फार तिथं मतदानच्या ठिकाणी तिथं आम्हाला तिथं नेऊन त्यांनी मतदान करायला लावलंय। आम्हाला फार आनंद झाला। यावेळेस 2024 ची निवडणूक एकदम दिव्यांगासाठी एकदम यशस्वी पार झाली आहे। आम्ही सर्व दिव्यांग बंधूंनी, पूर्ण शिर्डी शहरातले दिव्यांग बंधूंनी इथे सगळ्यांनी येऊन मतदान केले आहेत। तेव्हा आम्ही दिव्यांग मंत्रालय आणि समाज कल्याण ऑफिस अहमदनगर यांचे आम्ही आभार मानत आहे। जे लोकांचे दोन हात आहे, दोन पाय, त्या लोकांनी हलगर्जीपणा करायला पाहिजे नाही। या आपल्या देश हितासाठी आमच्या दिव्यांग बंधूंनी कमीत कमी 60-70% दिव्यांगांनी मतदान केले आहे। खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा। सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात। तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।